दिंडोरी विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार नरहरी सीताराम झिरवाळ यांनी आज आपल्या प्रचार दौऱ्यात अनेक गावे आणि वाड्यांना भेट दिली। वरखेडा या ठिकाणी झिरवाळ यांचे समर्थक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। या दौऱ्यात विविध विकास कामांवर चर्चा करण्यात आली, जे झिरवाळ यांच्या नेतृत्वाखाली यापूर्वीच पूर्ण झाले आहेत। हरिभक्त पारायण दिलीप माऊली उफाडे यांनी दिंडोरी लोकसभेला जी चूक केली ती विधानसभेला करू नका असे आवाहन मतदारांनी केले। त्यांनी झिरवाळ यांच्या नेतृत्वाखाली मतदारसंघातील कोट्यावधींच्या विकास कामांची अंमलबजावणी झाल्याचंही यावेळी सांगितलं। नरहरी सीताराम झिरवाळ ही यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने विजय मिळवणार असल्याचा विश्वास हरिभक्त पारायण दिलीप उफाडे यांनी व्यक्त केला। घड्याळ या निशाणी समोरील बटन दाबून नरहरी झिरवाळ यांना पुन्हा एकदा विधानसभेवर जाण्याची संधी द्यावी असे आवाहन यावेळी करण्यात आले। 80% वेगवेगळ्या समाजाचे लोक येतात। 20% आमच्या समाजाची म्हणजे आमच्या 45 जातीची। आम्ही मराठा विरोधी आणि काय तुम्ही मराठ्यांच्या जवळचे एखादं उदाहरण सांगा। मराठा आंदोलनात एखादा दिवस त्यांनी जर एखादा कुठं बाहेर दिली असेल तर मी इथून घरी निघून जाईल। प्रतिनिधी आहेत आपण। मराठ्यांचं आंदोलन असं मराठ्यांबरोबर गेलं पाहिजे। अजून एखाद्या समाजाचे काही डिमांड असेल त्यांच्या बरोबर गेलं पाहिजे। दाखवा तुम्ही, कारण निव्वळ आदिवासींच्या एखाद्या स्टेजवर नंदूभाऊ जर भाषण केलं असेल किंवा पाठिंबा दिला असेल, 2 वर्ष रात्रंदिवस पोरांनी तपश्चर्या केली, गाळागुळा झोपली, एखाद्या दिवशी जाऊन तुम्ही त्यांना सांगितलं का चहा नका पाजू, जेवायला नका देऊ? रोवणीवाल्यांनी कॉलेजवर जेवायला दिलं, बाहेरून लोक यायचे, पाव वडे द्यायचे, आपण दिलं काही का बरं? जात आणि म्हणून मी सांगतो ताई, जे आदिवासी बरोबर ना, अरे माझ्या बायकोनं तुमच्यासारखी तांबडी फडकी रोजही घालते, तुम्ही साडी वापर। माझी बायको रोजही धांदूकन फडकीवर राहते। इथंच नाही, मुंबईमध्ये सुप्रियाताईंना सुद्धा ही तुमच्या आदिवासी फडकी पांघरायला लावणारी माझी बायको आहे। मोदीच्या आधिपत्याखाली सुंदर असा कारभार चालू आहे। विविध योजना या महायुतीने या ठिकाणी ऍक्टिव्ह केलेल्या आहे। माझ्या शेतकरी बांधवांसाठी संपूर्ण कर्जमाफी देण्याचं घोषणा माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी अजेंड्यामध्ये केलेला आहे। सर्व माझ्या शेतकरी मित्रांना आज या ठिकाणी मोफत वीज दिली जात आहे आणि माझ्या लाडक्या बहिणींना या ठिकाणी 1500 रुपयावरून 2100 रुपये करण्यात आलेले आहे। या लाडक्या बहिणीच्या पैशावरून या विरोधकांना काय पोट सोडवलाय माहिती नाही। जो तो बोलतो लाडकी बहीण। अरे तुमची हैफत होती, 75 वर्षापासून काँग्रेस या ठिकाणी सरकार सत्ता राबवतोय, तुम्ही 1 रुपया तरी दिला का माझ्या बहिणींना? मला सांगा, राजीव गांधी पासून नेहरू पासून काँग्रेसचं सरकार आहे। महिला तुम्ही सांगा, तुमच्या खात्यामध्ये पैसे आले का? कोणाच्या आतापर्यंत आले का? किमान यांनी 1500 रुपये दिले, त्याचं तुमच्या पोटात दुखायला लागलं। तुमच्या खिशातले दिले, शासनाचे पैसे आहे, हजारो रुपये म्हणे कर्ज काढून ठेवले भारतावर। तुम्हाला म्हणायचं आहे भरणारे समर्थ आहे। अरे तुम्हाला तुमच्या ज्यांना होत नसेल तर दुसऱ्यांना करू द्या ना। चांगल्या कामात आडकाठी आणू नका। तर कृपया येत्या 20 तारखेला तर लोकसभेला जी चूक केली ती करू नका। पुन्हा एकदा महायुतीचे नरेंद्र मोदी सरांचे हात बळकट करा। 20 तारखेला घड्याळ या निशाणीवरील समोरील बटन दाबून माननीय नरहरी झिरवाळ साहेबांना विजयी करा आणि पुन्हा एकदा आदिवासी विकास मंत्री म्हणून त्यांना आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे। सर्व मतदारांना विनंती आहे, 20 तारखेला मोठ्या संख्येनं मतदान जास्तीत जास्त कसं करता येईल याची सगळं कार्यकर्त्यांनी आणि आपल्या मतदारांनी आणि आपल्या घरातलं विशेष म्हणजे झाडून मतदान करून घ्या अशी सर्व मतदारांना विनंती। नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट, नाशिक।